अगं कसलं काय, रातभर माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही बघ. मग नाही तर काय, असं कुठं असतं का? अगं पण किती दिवस त्या दोघांना घरात ठेवणार? आता किती दिवस म्हणजे? अगं ती पण घरचीच आहे की, हे घर बी तिचंच आहे ना व. सगळं मान्य आहे, पण गावाला बोलायला उगाच विषय मिळतोय हो. होय, पण मला पण काय कळण झालंय ग. माझा समाधान तर नीट जेवण पण झालंय बघ. बघा, काहीतरी केलं पाहिजे. असं जावायला कायमचं घरात ठेवणं बरं दिसतंय का? काय ग शीतल? हा हा मी जरा आलेच. बघा, म्हणजे शीतलला बी पटतंय आमचं म्हणणं. जीजी, काय ते एकदाच ठरवून टाका. ओ मावशी, काय ठरवताय? अगं कुठं काय, आणि त्या मला औषधाबद्दल सांगत होत्या की माझा गुडघा दुखतोय की नाही, ते एक जण कोणतर हाय वाटतं, तो तेल देतो. नक्की का? का दुसरंच काय तर शिजत होतं? कसं आहे, तुम्हाला चांगली ओळखून आहे मी. अगं आम्ही आता बोलणार ते भल्याच बोलणार ना. होय, मग भल्याचं काय बोलत होता ती तरी सांगा. अगं पुष्पे, अजून काय बोलणार आता आम्ही? गावभर काही चर्चा चालली ती कळना वय तुला? तरी वाटलंच मला. सकाळ सकाळ उठून ही बोलायला आलाय वे इथं. गावातली काय चर्चा करायची तशी करणारच. आम्ही काय जरी केलं तरी बी बोलायचं तसं बोलणारच. पण मला नाही काय त्याचा फरक पडत. एक काम करा आता, हितनं उठा आणि निघा. काम नाही धंदा नाही, उगाच हितनं उठायचं, तिथं येऊन बसायचं आणि चकाट्या पिटायच्या. दुसरं काय तवा? उठा उठा, निघा. समाधान, आलास? बरं झालं बाबा. होय. अहो घरी बसून बसून तरी काय करणार, आलो मग. अरे मी तुला सकाळीच फोन करणार होतो आज. म्हणलं विचारावं तर कधी येतोयस ती. काय बाकी निवडलं का सगळं? नाही ना अजून. काल हर्षवर्धनच्या घरी गेलो होतो, तर त्यांच्या आईसाहेब पोरीकडे निघून गेलेत. मग आता आता काय म्हणजे माझं तर डोसकं चाललं झालं. अहो घरात बसलं तरी करमत नाही. गावात कुठं जावं चार चौकात कसं तरीच वाटतंय. समाधान, एक बोलू का? बोल की. नाही म्हणजे असं मला वाटतंय, तुम्ही त्या पोराचं ऐकून सगळ्या गावभर केलं का नाही? हितच चुकला बघा तुम्ही. आता काय सकाळी आल्या आल्या हे विषय काढतोयस? नाही म्हणजे समाधान आपला दोस्त आहे म्हणून स्पष्ट बोललो. म्हणजे कसं आहे, आता ही निस्त्रत बसलाय, ती केवढ्याला पडलं बघ. होय रे, मला बी तसंच वाटतंय. पण आता आधी काय केलं असतं याचा विचार करून काय उपयोग आहे? असू दे, जे झालं ते झालं. आता पुढं काय ठरवलंयस? आता पुढं काय ठरवणार नाना? अहो विचार करून करून डोकं पार भिरमाटलंय बघा माझं. मी डबा उचलला आणि कामावर आलो. आलास ते बरंच केलं. हे बघ, निघेल काहीतरी तोडगा येत ना. तू उगाच टेन्शन घेऊ नकस. नाही म्हणजे राग येणार नसेल तर एक बोलू का? तुम्ही बाह्याला आणि जयडीला असं किती दिवस घरात ठेवणार आहे? सिटी असती तर गोष्ट वेगळी होती. आपण राहणार चांदवडीत. लेकीला आणि जावयाला घरात ठेवलं म्हणजे गावभर बोबाटा होणार. लोकांना काय हो बोलायला? होय समाधान, मला काय वाटते ते सांगू का? होला की नाना. नाही म्हणजे तू ठरव काय करायचं ते विचार करून. पण मला असं वाटतंय त्या दोघांना वेगळं राहू दे. तू त्यांना मदत कर, बाहेरून कर. पण कसं आहे, ती दोघं घरात असली की तुम्हाला घरात अवघडल्यासारखं होणारच की. आता ती जाणवणार नाही तुम्हाला, पण पुढं त्याचाच त्रास तुम्हाला जास्त होईल. होय, बरोबर आहे तुमचं नाना. करतो मी विचार. विचार कर. बरं चल, आता कामाला जाऊया. अहो, गुड मॉर्निंग. ते राहू देत. उठता का आता?
चिलो जरा रिलॅक्स करू दे मला सकाळ सकाळी. रिलॅक्स करते व्हय. ते जरा नंतर करा बर का. आधी पूजेची काय भानगड काढली ना ती सांगा मला. भानगड म्हणजे आता आपण लग्न केलंय म्हटल्यावर पूजा घालायला नकोय. अहो मग करू की पूजा. आणि मी बी तीच म्हणतेय, लग्न आपण केलंय ना, मग भुर्दंड माझ्या घरच्यांना कशाला. आणि तसं बी पूजा मुलांच्या घरी घालतात ना, त्याचा खर्च पण तुम्हीच केला पाहिजे. मिसेस लिसन व्हॉट आय एम ट्राइंग टू से की दॅट ते काय नाही, माझ्या घरच्यांना अजिबात कसल्या बी खर्चात पाडायचं नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला पैसे द्या, आपण त्यातनच पूजा करू. प्रेसिडेंट जसं आपण प्लॅन केलाय तसा खर्च पण आपणच करायचा. प्रेसिडेंट अहो काय पैसे लावले, देतो की. कधी कधी देणार. त्या आधीच लग्नाच्या खर्चाने पप्पांचं पार दिवाळ निघाले. वेट प्रेसिडेंट, देतो आम्ही, पैसे देणार. का तुमचा आमचा विश्वासच नाही. अजिबात नाही. आपलं जसं ठरलं होतं तसं अग्रीमेंट करा आधी माझ्यासोबत. अहो काय बोलताय तुम्ही, सगळं होणार, विश्वास ठेवा आमच्यावर. काय 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 म्हणलात तुम्ही. विश्वास तुमच्यावर. अहो जो माणूस आपल्या आई सोबत असं वागू शकतो त्याच्यासाठी मी कोण आहे. हे श्री काय बोलताय तुम्ही, तोंड सांभाळून बोला. वय पण मला सगळं माहितीये. तुम्ही तुम्ही आमचा पाठलाग का करत होता. मग मी काय तुम्हाला असे तसे वाटले का. हे तुम्ही बरोबर नाही केलं बरं का. हे तुम्ही बोलूच नका. आपल्या प्लॅन मध्ये आपण सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगायच्या असं ठरलं होतं. मग आता इथून पुढं तसंच झालं पाहिजे. आणि हो, आपल्या सगळ्या नाटकात माझ्या घरच्यांना त्रास नाही झाला पाहिजे. तसं तुम्ही हुशार आहेच, पण फक्त तुम्ही एकटेच आहे असं समजू नका.